गोसाव्याचा बाप. मीच लक्ष्मीबाई टिळक असे कळताच राजसबाईंना फारच चमत्कारिक झाले. टिळकांच्या संबंधी इतका वेळ आपण बोलत होतो, त्यात काही कमी अधिक तर शब्द नाही ना बोलले मी, असे त्यांना वाटले असावे. पण मी कोण हे कळल्यावर त्यांनी माझी सर्व व्यवस्था करून दिली आणि मग त्या कडेगावास गेले. आम्ही गाडीतून उतरताच एका भल्या मोठ्या नाड्याच्या वेटोळ्यात आम्हाला पकडण्यात आले. गाडीतल्या साऱ्या डब्यांना कुलपे लावीत व एक एक डब्यापुढे डॉक्टर, पोलीस, शिपाई वगैरे उभे राहून भोवताली एक नाड्याचे वेटोळे करीत. मग कोंडवाड्यात गुरे सोडावी त्याप्रमाणे त्या डब्यातली माणसे त्या नाड्याच्या कोंडीत सोडीत. मग डॉक्टरांचे सर्वांची तपासणी केल्यावर पास झालेल्या उतारूला पुढे जाण्यास परवानगी मिळेल. आमच्या कोंडीतल्या माणसांची तपासणी अशीच झाली. मला दत्तूचे फार भय वाटत होते, पण त्याचे हात थंडगार केल्याने तो चटकन पास झाला व आम्ही कुर्डुवाडीच्या गाडीची वाट पाहत दुसऱ्या बाजूला जाऊन बसलो. योग्य वेळी ती गाडी आली व रात्री 10ला आम्ही कुर्डुवाडीच्या स्टेशनवर पोहोचलो. खाली उतरताच बडव्यांची गर्दी आमच्या भोवती जमा झाली. मी त्यांना सांगितले, आम्हाला टिळकांच्या घरी जायचे आहे. आम्ही काही यात्रेकरू नाही. तेव्हा ते गेले. बैलगाडी ठरवली. गाडीवाल्याने सांगितले, चंद्र उगवल्यावर गाड्या निघतील, तोपर्यंत तुम्ही धर्मशाळेत निजा, आम्ही तुम्हाला हाका मारू. आम्ही तिघी व दत्तू धर्मशाळेत जाऊन निजलो. यावेळेस माझ्याजवळ रोकड व दागिने मिळून 1000-1200चा ऐवज होता. नथच 300ची होती. या ऐवजाचे बोचके मी डोक्याखाली घेतले होते. आत्याबाई मध्ये निजली होती. दगदगीमुळे सर्वांचाच डोळा चटकन लागला. झोप लागल्यावर माझ्या पायाला कोणी चिमटा घेतला. पायाला चिमटा घेऊन डोक्याखालचा ऐवज लांबविल्याच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या. मी तशीच पडून राहिले व आत्याबाईला पडल्या पडल्या मेणबत्ती लावण्यास सांगितले. मग आठवडे पोटाशी घेऊन उठून बसले. पायाजवळ एक माणूस उभा होता. त्याला मी दरडावून विचारले, कोण रे तू? पोलिसाला हाका मारू का? तो म्हणाला, बाई मी उतारू आहे, तुम्ही झोपा, चंद्र उगवायला अजून अवकाश आहे. पण चोराच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवील? आम्ही उरलेला वेळ बसूनच काढला. आता माझ्या आत्याबाईला बोलणे सुचले आणि ते सर्व आपल्या ऐश्वर्याचे. मी तिला दाबीतच होते व ती आपल्या पेन्शनच्या व माझ्या दागिन्यांच्या गप्पा मारीतच होती. चंद्र निघाला, गाडी निघाली, पण तेवढी एकटी गाडी होती. आमच्या गाडीच्या मागे एक माणूस एकसारखा धावत येत होता. मी त्याला विचारले, धाकतोस का? तो म्हणाला, पुढे चोरांची भीती आहे म्हणून मी येतो आहे. म्हणजे ह्या चोराच्या उलट्या बोंबा. मी म्हणाले, अरे बाबा, चोर आम्हाला काय त्रास देणार आणि आमच्या जवळून काय घेणार? आम्ही चाललो आहोत पंढरपूरच्या अन्नछत्रात भाकरी भाजायला. तू कशाला उगीच दमतोस? या बोलण्यानंतर आमचा संरक्षक मागे राहिला व आमच्या मागची एक काळजी दूर झाली. भाऊजींना माझी व टिळकांची पत्रे गेलीच होती. तेव्हा ते व माझी जाऊ आमची वाटच पाहत बसली होती. त्या दोघांनी रीतीप्रमाणे मला नमस्कार केले व म्हटले, घर तुमचेच आहे, आम्हाला दत्तूसारखे समजा. देव ब्राह्मण झाल्यावर आत्याबाई व बरोबरची सोबतीन परतली. मला माझ्या दिराने व भाऊजईने घरात वडील माणसाप्रमाणे मोठ्या मानासन्माने वागवले. आमचे जावाजावांचे कधीच भांडण झाले नाही. उलट कोणी काही मागायला आले की रखमाई माझ्याकडे बोट दाखवी व म्हणे, त्यांना विचारा, मी मालकीन नाही. घरातील सर्व व्यवस्था माझ्या हाती सोपवून रखमाई माझ्या हाताखाली काम करू लागली. येथेही माझा देवधर्म अगदी जोरात व कडकपणे चालला होता. आता मला सारी काळजी दत्तूची होती. त्याला शाळेत घातला होता तरी सकाळ संध्याकाळ मी त्याला शिकवी. तो नेमाने शाळेत जात असे. एक दिवस असाच शाळेला जात असता एक भरधाव घोडा आला. घोडा आपल्या अंगावर येतो आहे असे पाहून दत्तू पालथा पडला व त्याला काही इजा न होता घोड्यावरून गेला. ही बातमी मला कळली तेव्हा मी दुसऱ्याच दिवसापासून स्वतः त्याला शाळेत नेऊन पोहोचवू लागले व स्वतः जाऊन शाळेतून घरी आणू लागले. म्हटल्याप्रमाणे टिळकांची 10 रुपयांची मनी ऑर्डर आली. आमचा पत्रव्यवहार जोरात चालला होता. मधून मधून त्यांची पुष्कळ वाकड तिकडी पत्र येत. मी देवळात जाऊन तासनतास रडत बसे. दिवसातून एकदाच माझे जेवण असल्याने ते मला सदतही असे. कधी कधी लोक मला टोचून बोलत. त्यावेळी मला फार वाईट वाटे. कोणाकोणाचे बागबान तर अगदी ऊर भेदून बाहेर निघून जात. त्यात एखाद्या वेळी भाऊजी ही भर घालीत. त्यामुळे माझा जीव अगदी पिसाळून गेला होता. काय करावे काही मार्ग सुचेना. एक दिवस मी भाऊजींना म्हटले, भाऊजी, तुम्हाला माझी काही कीव येते का? मला आता हे सहन होत नाही. तुम्ही करता का?
मी काय करू तुम्ही सांगा. तुम्ही सर्वांना पत्र पाठवा की मी दत्तूला घेऊन पळून गेले. मला आता कीर्ती अपकीर्तीची काही वाटत नाही. आता मला साऱ्यांचा कंटाळा आला आहे. बहिणीची जी काय चीजवस्तू माझ्याजवळ आहे तिची यादी करा. ती सारी तुमच्याजवळ ठेवते. तिने असे म्हणायला नको की बाबा गेला आणि दशम्या गेला. तुम्ही जाणार कोठे? मला वाट फुटेल तिकडे जाईन. गेल्यानंतर तेथून तुम्हाला पत्र पाठवीन. कुठे जायचे ते माझे ठरलेले नाही. दत्तूकडे पाहून दिवस काढीत आहे. त्याची विद्या करून मी आपली कसे तरी पोट भरीन. काही दिवस तरी सर्वांच्या जातातून मी सुटेन. भाऊजींना माझी कल्पना बरी वाटली. आदल्या दिवशी विठोबाच्या देवळात मला एक बाई भेटली होती. मला रडत बसलेली पाहून तिने जवळ येऊन माझी करुण कहाणी मोठ्या सहानुभूतीने ऐकून घेतली होती. तिची ही कहाणी करूनच होती. ही अगदी वृद्ध होती. तिचे पती तिच्याहून वृद्ध होते. त्यांचा एकुलता एक मुलगा नुकताच वारला होता. वृद्धापकाळी त्यांचे असे कोणी उरले नव्हते. तीर्थयात्रा करीत करीत ते पंढरपुरास आले होते. दुसऱ्या दिवशी गाणगापुरात जाण्याचा त्यांचा बेत होता. गाणगापुरात उरलेले आयुष्य ते घालवणार होते. माझी करुण कहाणी ऐकून बाईंच्याही डोळ्यांना पाणी आले. मी तिला म्हणाले, मी तरुण आहे. मला काही दिवस तरी कोणाचा आश्रय पाहिजे. मला तुम्ही आपल्याबरोबर न्या. मजकडून आणायचे दत्ताचीही सेवा घडेल. तुम्ही माझी धर्माची आई व्हा. मला काही दिवस गुप्त राहण्याशिवाय गत्यंतर नाही. ती बाई माझ्या म्हणण्याला कबूल झाली. दुसऱ्या दिवशी माझे भाऊजींशी आरंभी सांगितलेले बोलणे झाले. नंतर आमचे सर्वानुमते एक विचाराने जाण्याचे ठरले व मी बांधाबांधी करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तार आली. गोसावीज फादर कमी. खाली सही वगैरे काही नव्हती. सगळे बुचकळ्यात पडले की गोसाव्याचा बाप कोण येतो आहे. पण दुसऱ्या दिवशी टिळक येऊन उभे राहिले. त्यांची तार गोसेज फादर कमिंग अशी होती. म्हणजे मला परमेश्वराचा संदेश आहे, जा आणि मी येतो. पण तार ऑफिसमध्ये परमेश्वराला किंवा त्याच्या संदेशाला कोण विचारतो? तार पाठवणाऱ्याला वाटले गोसाव्याचा बाप येतो असेल व त्याने तशी तार भाऊजींच्या हातात दिली. टिळक वाईहून पंढरपुरास आले होते. त्यांचे असे झाले, वाईस आशमाबाई शेख उमर नावाच्या एक अत्यंत सालदेव भिरू व प्रेमळ ख्रिस्तीबाई राहत असत. टिळक यांना आई म्हणत. टिळक ख्रिस्ती झाल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न करावे अशी कित्येक खटपटी लोकांची खटपट सुरू झाली होती. मी त्यांच्याकडे जाण्याची आशा जवळजवळ खुंटलेली. त्यांना ख्रिस्ती होऊन 5 वर्ष होत आलेली. ख्रिस्ती झाल्यानंतर 6च महिन्यांनी लिहिलेल्या डायरीत हे शब्द आढळतात. रात्री दारावरून बगी गेली की माझे कुटुंब आले आहे म्हणून मी खिडकी उघडून पाहावे. यात 1 वाजेपर्यंत जागलो. देवा, या दीन दासावर व त्या दीन दासीवर आणि त्या अज्ञ अर्भकावर दया कर. तुझ्याच गौरवार्थ आम्हाला एकत्र कर. माझा विश्वास आहे या आठवड्यात माझ्या प्रार्थनेचे मला उत्तर मिळेल. 26 ऑगस्ट 1895. आदल्या दिवशीच्या डायरीत ते म्हणतात, देवा, तुझी इच्छा आहे की माझ्या कुटुंबाने माझ्याकडे यावे, पण मी अधीर आहे. मला क्षमा कर. यावरून टिळकांची मनस्थिती कशी काय झाली होती हे दिसून येते. अशा मनस्थितीतच जवळजवळ त्यांनी 5 वर्ष काढली होती. दुसऱ्या लग्नाच्या कटकटीला ते कधी कधी बळी पडत, पण ते क्षण मात्रच. एकदा त्यांना अशीच कोणी गळ घातली असता व चांगली सुंदर मुलगी त्यांना दाखवली असता त्यांनी खाली दिलेले उत्तर दिले होते, माझे मला द्या. ताऱ्यांची माला नको मज द्या द्या त्या सुमनाला. रत्न पारखी हसोत नलगे हिरा, लाल मोती मला हो. कल्पलतेचे फूल नको जरी आले ते हाती, मला हो. चंपक जाई जुई मोगरा केवळ हो मोती, मला हो. तया फुलास्तव देईन जीवाला. श्यामल माझे फूल किती तरी साधे गमतीचे, खरोखर निधान माझ्या सर्व सुखाचे जगती प्रीतीचे. खरोखर ब्रह्मराजचे ही भ्रमण थांबवी जाऊ गुण त्याचे, किती मी कामज वधिता द्या माझे मजला. सख्या फुला मी गाणी गाईन सदैव रे तुझला, मधुराशी जीव असे तो अश्रू वाहून करीन पूजनाला. तुझ्या मी विरही तुझिया जळून मरावे हेच पुरे याला, यापुढे हाच सुखाचा परमावधी झाला. ही कविता मे 1899च्या सुविचार समागमात प्रसिद्ध झाली असून तिच्या खाली अशी पादटीप आहे.
एका एकनिष्ठ पतीस आपल्या विरहांतरित पत्नीचा त्याग करून दुसरा संबंध करण्याविषयी एका गृहस्थाने सूचना केली. या सूचनेला हे त्या विरह व्याकुल दीन व प्रेमळ पतीचे उत्तर आहे. हे पद लिहिल्यानंतर 8-15 दिवसांनीच वर लिहिल्याप्रमाणे टिळक मला भेटले. महाबळेश्वराहून परतताना व महाबळेश्वरात जाताना ते आपल्या या मातेला भेटल्या वाचून व त्यांच्या घरी 4 दिवस राहिल्या वाचून पुढे जात नसत. आश्रमाबाईंचे पती व मुले बाळे सर्व गत झाली होती, परंतु नावाप्रमाणेच त्या मूर्तिमंत अशा होत्या. महाबळेश्वराहून परतलेले टिळक आश्रमाबाईंकडे उतरले होते. रोज सकाळ संध्याकाळ दोघे माझ्या संबंधी परमेश्वराजवळ मोठ्या आग्रहाने प्रार्थना करीत. एक दिवस त्यांनी फारच आग्रहाने प्रार्थना केली की देवा, आमच्यासाठी नको तर तुझ्या गौरवासाठी ह्या मायलेकरास तू आण. प्रार्थना झाल्यावर आश्माबाईंनी टिळकांना 10 रुपये देऊन सांगितले की तुम्ही तार करा व आत्ताच्या आत्ता पंढरपुरात जा. लक्ष्मीबाई खात्रीने येणार आहेत. दोघांनाही वाटले की टिळकांनी नगरला न जाता परस्पर पंढरपुरात जावे असा परमेश्वरी संदेश आला आहे. त्याप्रमाणे टिळक निघाले व मी गाणगापुरास निघण्याच्या आधी 12 तास पंढरपुरात येऊन पोहोचले.